चला प्रेक्षणीय मॅच आहे मैदानावरती प्रेक्षणीय सामना सुरू होतोय अटीतटीची लढत स्वराज 11 देवा स्पोर्ट्स अद्वैत 11 क्रिकेट संघ याच्यामध्ये ही प्रेक्षणीय मॅच होणार आहेत आकर्षक ट्रॉफी असणार आहेत अभि आणि मोनू आता मैदानावरती चाललेले आहेत जर्सी नंबर 95 जर्सी नंबर 22 22 परिधान खेळाडू मात्र का आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात यस यस काय बाय यस प्रीतम भाई बॉल बॉल दोन अंपायरी मैदानावरती रेडी आहेत प्रेक्षणीय सामना पण पाहतात त्याच्या पुढचा लॉर्ड्स जो आहे तो क गटामधून होणारा जो मॅच आहे मुरबाई देवी क्रिकेट संघ बोंडिवली आणि श्री कालभैरव क्रिकेट संघ गोपालवट आपण दोघांनी रेडी राहायचे आहेत पहिल्या 3 षटकानंतर आपला टॉस केला जाणार आहे त्याच्यानंतर सुकाई देवी क्रिकेट संघ कळघर आणि श्री केदारलिंग क्रिकेट संघ कोलेवाडी चला मैदानावरती जाऊयात सामन्याच्या दिशेने आपण जाऊयात स्वराज 11 देवा स्पोर्ट्स संघ दुसऱ्या बाजूला पण पहिला अद्वैत 11 क्रिकेट संघ आहेत एकदा जोरदार टाळ्यांच्या मध्ये आपण स्वागत करूया प्रेक्षणीय सामन्याचं अटीतटीची लढत मैदानावरती असणार आहेत पहिलं षटकासाठी गोलंदाज झाला सचिन अभि मैदानावरती आहेत अभि नाही तो कभी नाही आता अभिला मैदानावरती तेच सांगायचं आहेत अभि हे तो सब कुछ मुमकिन है मैदानावरती अभिला करावं लागेल दुसऱ्या बाजूला मोनू आहेत पहिला बॉल आत येणारा बॉल होता थोडासा स्विंग झाला इन स्विंग थोडासा बॉल मात्र मैदानावरती पाहायला मिळाला ही खासियत आहे या गोलंदाजाची ती मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करतायत पाठीमागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पहिला प्रीतम बाई त्यांना राजूजी बांद्रे स्वतः मैदानावरती आता उतरले आहेत सकाळपासून वाट पाहत होते सर्वजण मनोहरजी कातकर आहेत प्रवीण राजवेळे आहेत सध्याच्या घडीला अनेक सारे खेळाडू मैदानावरती आपण पाहत आहेत पहिला चेंडू मात्र सुंदररित्या तळा गेला पहिला चेंडू डॉट आलाय गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत पुढचा बॉल डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न राजूजी बांद्रे यांच्या हातामध्ये चेंडू मात्र निघून गेला आहेत बॉलला अडवले गेले आहेत फिल्डिंग करतात एकच धाव आता मैदानावरती पूर्ण होईल एका धावेनं संघाचं सूर्यगणेश संघाचं खातं ओपन होईल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर रन आहेत त्या मात्र 1 धाव चांगलं क्रिकेट मैदानावरती मात्र दोन्ही बाजूने पाहायला मिळेल पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आहेत 1 प्रत्येक विनंती तीच आहेत की थोडंसं कमी वेळ स्पेंड करण्याचा प्रयत्न तुम्हीही करा टायमर आपण सेट नाही केलेला आहे पुढचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निघून जातो तिथून मात्र क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू हातामध्ये नाही आलेला आहे परंतु बॅकअप चांगला आहे पाठीमागे बॅकअप असल्या कारणामुळे आता 1 धाव येत आहेत सर्व मित्र एकत्र आल्यानंतर एक मैत्री निर्माण होत आहेत आता काही जण बॉल सोडतील मग त्यांच्यावरती भरपूर काही गोष्टी होणार आहेत यूट्यूब लाईव्ह आहेत इंडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून सध्याची गोष्टी सर्व चित्रीकरण केलं जात आहेत पहिल्या 3 चेंडू जर संपला गेला पहिल्या 3 चेंडूवरती रन आहेत त्या मात्र 2 धावा गोलंदाज मैदानावरती रेडी सचिनचा बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र स्टीअर केलाय बॉलला खेळला गेलाय क्षेत्ररक्षक आहेत ते बनतील दर्शक ते बनतील प्रेक्षक बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वराज चषका दिलेला हा कडक प्रेक्षणीय मॅच मधील चौकार चौकारला क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला धावा धावफलकावरती 6 ऑन द बोर्ड लगावले गेलेत पहिल्या 4 चेंडूचा खेळ आहेत तो समाप्त होतो या ठिकाणी अजूनही 2 बॉल बाकी आहेत अभि यांच्या बॅटमध्ये चौकार पाहिलेत
आता पुन्हा आता डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळायचा प्रयत्न, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, स्टेप आउट करायचं होतं. सचिननं चांगला बॉल टाकला, लेन बदलली, थोडंसं पुढे टाकण्याचा प्रयत्न मैदानावरती केलाय. आणि लवकर तुम्हाला पोझिशनमध्ये येणं गरजेचं आहे. लवकर तुम्हाला तिथून स्वतःमध्ये चेंजेस आणणं मैदानावरती गरजेचं आहे. ते चेंजेस मैदानावरती करताना पाहायला मिळाले. नाव आहे सचिन, धावा फलकावरती लगावलं गेलं 6. अभि डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळायचा प्रयत्न, पुन्हा इंटू द गॅप मध्ये खेळला गेला. चेंडू क्षेत्ररक्षक आहे दूरवरती, बॉल थांबेल का नाही थांबणार. चेंडू मात्र निघून गेला सरळ सीमारेषेच्या पार, आर पार. कणकणीत दर्जेदार हाल आहे, आणखीन एक चौकार. तर धनंजय पाटील यांचं सुबदूर समालोचन पहिल्याच मॅचमध्ये ऐकलं. पुढे एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे अद्वैत 11 या सगळ्याला बॅटिंग करताना आपण पाहताय. पहिलं षटक संपलंय, पॉवर प्लेचं पहिलं षटक, जिथे 10 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर अर्जित झाल्यात. षटक क्रमांक 2 घेऊन अजिंक्य या गोलंदाजाला आणले गेले. प्रेक्षणीय मॅच आपण सध्याच्या घडीला स्पर्धा पाहताय. राजूदादा बांद्रे आयोजित स्वराज याच्या वाढदिवसानिमित्त स्वराज चषक 2024 पर्व 5 आणि या पर्व 5 ही प्रेक्षणीय लढत. एका बाजूला स्वराज 11 देवा स्पोर्ट आणि त्यांच्या विपक्ष खेळतोय अद्वैत 11चा संघ. या मॅच मध्ये टॉस जिंकला होता स्वराज 11 देवा स्पोर्ट आणि सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय निवडलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपन्न झालं आणि पहिल्या षटकात जवळजवळ धावफलकावरचा धावा पाहिलात तर 10 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज ऑन द ट्रॅक. अकूट टप्पा सांभाळला होता, पुढे एकदा एलिव्हेट केला ऑन साइडला. अगदी चेंडू ट्रॅव्हल झालाय काऊ कॉर्नर झोन मध्ये. अंपायरचा सिग्नल येतोय, दिस इज 4 रन चौकार. जेव्हा 14 क्रमांक पाठवते तेव्हा आठवण होते अगदी रिकी पॉन्टिंग या खेळाडूची, ज्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विश्वकप जिंकण्याचा कारनामा केला ॲज अ कॅप्टन. आणि याच खेळाडूच्या सध्याच्या घडीला जर्सी नंबर 14 आपण ऑन दी बोर्ड स्कोर कार्डवर पाहताय. षटकाची सुरुवात खूप चांगली झाली, पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. नेक्स्ट बॉल पुढे एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला, अगदी फुटवर्क नव्हतं जागेवरून ऑन साईडला मनगटाचा वापर प्रयत्न झालाय चेंडूवर, मात्र बॉडीवर चेंडू आदळला. एम्पायरचं सिग्नल लेग बाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23-23 मात्र अंमलात आणला जातोय. नियम क्रमांक 23 आम्हाला सांगतो बॅटरच्या बॅट सोडून ज्यावेळी इतर कोणत्याही भाग्याला तो चेंडू ब्रश होतो, धाव घेतली जाते, तर ज्या धावेला मात्र नियम क्रमांक 23 अंतर्गत लेग बाय मात्र दिलं जातं. आणि या दरम्यान अंपायरच्या माध्यमातून तो सिग्नल देखील आपण पाहिलात. एकदा वर्जित झाले आणि 1 रनच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. डावकुऱ्याचा बॅटर आता स्ट्राईक इनला राईटी आणि त्याच्याबरोबरीने लेफ्टी हे सध्याचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपण पाहताय. राऊंड द विकेट नाकू टप्प्याचा बॉल होता, उडवलं या बॉलला डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा चौकारासाठी यावेळी देखील येतोय एक चौकार, 4 रन्स. तेरा या वैयक्तिक धावसंख्येवर सध्याच्या घडीला तो मैदानामध्ये खेळ खेळतोय, ज्याच्या बॅटमधून मागच्या 3 चेंडूवर आपण 3 चौकार देखील पाहिलेत. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे या ओव्हरमधला. राऊंड द विकेटने गोलंदाज अजिंक्य गोलंदाजी करतोय. पुढे एकदा विशेपमध्ये बॉलला खेळून काढले, मिड ऑफला प्रोटेक्शन आहे, केवळ अडवलं जाते तोपर्यंत केवळ सिंगल कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल, जाऊन पोहोचले जातात 20 या धावसंख्येवरती. 20 रन्स ऑन दी बोर्ड, 20 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ अजून देखील या षटकातील शिल्लक आहे. चांगलं अगदी खेळ मैदानामध्ये सुरू आहे, कारण दुपारचं सत्र म्हटलं तरी मैदानाचा देखील एक वेगळा इतिहास राहिला. बॅटिंगसाठी अगदी उजव्या हाताच्या बॅटिंगसाठी हा अनुकूल वातावरण आणि अगदी कुटाप्याचा बॉल होता, उडवून दिला बॉलला, पाठवले प्रेक्षकांच्या भेटीला. अंपायरचा सिग्नल आलाय, मॅग्निफिसंट स्ट्राईक, षटकार.
याला गोलंदाजी मार्कावर अजिंक्यचा भरपूर समाचार घेतला गेला. आतापर्यंत 16 धावा त्याच्या षटकामध्ये जमवल्या दोन्ही बॅटर्सनं. अद्वैत 11 संघाचे दोन्ही बॅटर्स खूप चांगले बॅटिंग करतात. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील अकूट टप्प्याचा होता. खराब गोलंदाजी पुन्हा एकदा उडवलाय. अगदी जर पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते ते सांगताय त्या सूर्याची किरण डोळ्यावर आली आहेत आणि बघता बघता चेंडू ट्रॅव्हल होते. वन बाउन्स सीमा रेषा पार. अंपायरचं सिग्नल येतोय. दिस इज 4 चौकार. क्रमांक 2 संपलाय आणि आपण संगीताचा उल्लेख करत असताना एक गोष्टीचा उल्लेख नक्की व्हायला हवा. 2011 मध्ये गाणं प्रदर्शित झालं होतं भारतामध्ये आणि त्या गाण्यानं अख्ख्या भारताला वेड लावलं होतं. गाणं होतं कोलावेरी डी आणि या गाण्याने एक वेगळा इतिहास रचला. अगदी तुम्ही जर पाहिलं तर 200 मिलियन व्ह्यूज आणि हे गाणं रिलीज झाल्यानंतर अवघ्या 18 दिवसामध्ये 5 करोड 1 लाख लोकांनी हे गाणं डाउनलोड केलं होतं. हा देखील संगीत क्षेत्रातील एक वेगळा इतिहास आहे. धनुषांच्या माध्यमातून ते संगीत मात्र लयबद्ध केलं होतं. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होती आणि या षटक क्रमांक 3 साठी मायक्रोफोनवर पुढे एकदा आमंत्रित करूयात आपण नरेंद्रचे कामतेकर यांना. आइए कामतेकर जी, आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए. नको एक ओव्हर नंतर मालवणी परत अजून 500. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानात. मोठा फटको इथे बघू भेटता. क्षेत्ररक्षक हा त्याच्या डोक्यावर चेंडू जाता फरार. 4 धावांसाठी येता चौक. समोर खेळता त्याचे ओनर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आमचे पाठीराखे आहेत. देवादादा यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन असेल. पहिल्याच चेंडूवरती पाठीवरती मोठं वार वळताना मारताना आपल्याला बघूक भेटलो. आता मात्र कुठेतरी साईड चेंज केला ना. चांगला फटको आमका सलामी देणारा फटको बघूक भेटता. भिरकावून दिला आणि पुन्हा एकदा लगातार तो दुसरा येता चौकार. त्यामध्ये कोल्हापुरी घातले चप्पल. नक्कीच कुठेतरी चर्चा आहे. एकदा कोल्हापूर या ठिकाणी मालवणी होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये काय करतोय. चांगलं क्रिकेट आपल्याला बघूक भेटता. राजूदादा बांद्रे यांच्यासाठी बक्षीस या ठिकाणी लागते. एका हाताने जर कॅच पकडली तर 500 रुपयाचं पारितोषिक संतोषदादा डोकटे यांच्याकडून, परंतु डाव्या हाताने कॅच पकडायची आहे. काय समीकरण रंगता हा मैदानात. चांगला चेंडू बघूक भेटलो. धावसंख्या 39 या आकड्यावर जाऊन पोचले. या चांगली बॅटिंग दुसऱ्या षटकात आपल्याला बघूक भेटली होती. चौकार बघूक भेटले, षटकार सुद्धा बघूक भेटले. आता मात्र निर्णायक चेंडू असतात, कारण का पहिल्या 2 चेंडूवरती पाठीवरती दोडे मुडग्यान रेच काढला नव्हतो. पहिल्याच 2 चेंडूवरती म्हणजे 2 चौकार, त्याच्यानंतर 1 धाव इली होती. आणि आता काय करता. मी पण पहिलाच प्रयत्न करतो मालवणी भाषेचो. तुमचे आशीर्वाद असतील तर पुढे जाईन नक्कीच. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटको आणि कुठेतरी मैदानाचा सरपटी फटको म्हणतात ना, घरंगळत गेलो असं बघू भेटतात. 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा धावसंख्या आता मात्र जाऊन पोहतात 41 या आकड्यावर. एक मोठा भव्यदिव्य आयोजन स्वराज चषक 2024 मानाची अभिमानाची स्पर्धा आपल्याला बघूक भेटतात. तुम्हा आमका सगळ्यांका याचे आपण साक्षीदार झालो आणि एक मानाच्या स्पर्धेमध्ये मानाच्या मैदानामध्ये ही स्पर्धा होताना दिसता. गोलंदाज कमबॅक करता. हा निर्धाव चेंडूची अचूक टप्पा बाहुबलीमध्ये कटाप्पा का महत्त्वाचा होतो आणि इथे टप्पा क्रिकेटमध्ये का महत्त्वाचा हा हे आपल्याला बघूक भेटता मैदानाच्या आतमध्ये. एकच बॉल बाकी. शेवटचा चेंडू काय घडता. हाफ ट्रॅकर चेंडू मुडग्यान रेड्स काढूचा होतो, पण 1-2 दुसऱ्या अड्ड्यामध्ये झेल पकडलं जाता. विकेटचं पतन होता. बॅक टू द पवेलियन गॉन.
संघाचे सर्व खेळाडू या आपला एक विशेष सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेल, टॉस केला जातोय मात्र त्याच्या आधी बोंडिवलीचा संपूर्ण संघ, बोंडिवली संघ माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मुख्य व्यासपीठासमोर या. आपला देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. राजूदादा बांद्रे यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. इट इज अ कॉल आणि टेल आलाय. गोपालवट संघ टॉस जिंकलाय. सर्वप्रथम अभिनंदन. टॉस जिंकत असताना आता निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण निर्णय निवडलाय. समोरचा संघ बोंडिवली. अगदी या बोंडिवली संघाला या मैदानाचं म्हटलं तर पुरेपूर अनुभव आहे आणि या संघासमोर खेळत असताना 20 बॉलमध्ये कमीत कमी किती धावांपर्यंत रोखण्याचं आव्हान ठेवाल आपण समोरच्या संघाला? आम्ही 30-35च्या अगोदर रोखायचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि अगदी शेवटचा प्रश्न, या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? म्हणजे जी स्पर्धा पाहत आहे राजूदादा बांद्रे यांचं आयोजन, या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? दादांचा आयोजक एकदम एक नंबर असतो, सर्वांना ते आवडतं. चला, थँक्यू सो मच. दुसऱ्या बाजूला आपण बोंडिवली संघाचे कॅप्टन आहेत, त्यांचे देखील आपण विचार ऐकूयात. आपण टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही तर क्षेत्ररक्षणच घेतलं असतं पहिली गोष्ट. आता मात्र जर आपण पाहिलं तर बॅटिंग करायची आहे. समोरच्या संघाने सांगितलं 35 धावा. मात्र तुमचा जो संघ पाहता, तुमच्या त्या संघाचा विचार केला तर बॅटिंग करत असताना कमीत कमी आपण किती धावा धावफलकावर लगावणार? आमच्यामध्ये प्रथमतः गणेश झिमन, निलेश झिमन हे चांगलेच बॅट्समन आहेत. तरी आम्ही चांगलाच प्रयत्न करू जास्तीत जास्त स्कोर मारण्याचा. आणि अगदी शेवटचा प्रश्न असेल राजूदादा बांद्रे यांचं आयोजन, कारण या आयोजन कालावधी सातत्याने खेळता, काय आनंद असतो? म्हणजे स्पर्धेमध्ये सातत्याने काहीतरी वेगळेपण असं दरवर्षी राजूदादा बांद्रे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी देखील बरेचसे वेगळेपण आहेत. या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? प्रथमतः राजूदादा यांचे मी प्रथम आभार मानतो. आम्हाला त्यांनी इथे खेळायची संधी दिली आणि त्यांचं बोलायचं म्हणजे दरवर्षी त्यांचं नियोजन हे चांगल्या पद्धतीचं असतं आणि आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे ते प्रत्येक मॅचला आम्हाला फोन करून बोलतात की तुमचा संघ इथे यावा खेळण्यासाठी. हेच मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. म्हणजे राजूदादाचं विशेष प्रेम देखील आहे बोंडिवली संघावर. त्याच्यानंतर आपण राजूदादा विनंती असेल आपण सन्मान करतोय या ठिकाणी गोपालवट संघाला या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील यथोचित सन्मान. आणि त्याच्यानंतर बोंडिवली संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल, बोंडिवली संघ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण या. आपला देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून राजूदादा बांद्रे यांच्या माध्यमातून करणार आहोत. तुर्तास मॅचला सुरुवात होती, जिथे प्रेक्षणीय मॅच सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा नरेंद्रजी कापतेकर. प्रीतम आणि भावेश, प्रीतम आणि भावेश. चला, धन्यवाद दिशांत कतोडे. जाऊया पुन्हा एकदा मैदानात. नक्कीच एक चांगली मॅच, प्रेक्षणीय सामना आपल्याला बघूक भेटता. राजूदादा बांद्रे याच्या आयोजनाच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना आपल्याला बघूक भेटता आणि चांगली मॅच रंगात शेवटपर्यंत. कारण का दोन्ही संघाकडे नामवंत खेळाडू आहेत. एका बाजूला स्वराज 11 देवा स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूला अद्वैत 11 क्रिकेट संघ. याच्या माध्यमातून ही स्पर्धा, या दोन संघाच्या माध्यमातून हा सामना होताना आपण या ठिकाणी पाहतोय. भावेश आणि प्रीतम सलामीची जोडी. महेशजी आदावडे यांनी या स्पर्धेला, संपूर्ण स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह दिले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. चला, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडू आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक या ठिकाणी 22 अंमलात आणला जातोय. पंच दंडित करतील. संघाचा श्री गणेश होतोय. ओपन अकाउंट संघाचं खातं ओपन केलं जातं. अजूनही मला वाटतं 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच प्रेक्षणीय सामना, एक चांगली संकल्पना राजूदादा बांद्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा लोअर पुढला चेंडू काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. एक सोपा झेल पकडला जातोय. विकेटचं होते पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन. डीजे एक मोठं उद्दिष्ट होतं आणि संघाची कुठेतरी मदार होती या ठिकाणी. परंतु तंबूच्या आसऱ्याला परततोय भावेश. नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार. नॉट सायकल आपण प्रीतम, एक नामवंत खेळाडू आहे. मोठमोठे फटके मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा काय करतंय. पुन्हा एकदा सोपा झेल पकडला जातो. विकेटचं होते पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन.
फलंदाज भावेश नावाचे फलंदाज तू चल मैं आया असेच काहीतरी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटले. 2 चेंडूवरती 2 गडी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. पहिल्या चेंडूवरती गणेशच्या माध्यमातून वाईट डिलिव्हर केला, त्याच्यानंतर विकेट. हॅट्रिक या स्पर्धेची पहिली होईल का? याच्यानंतर दांडी गुल सक्सेसफुल. पहिली हॅट्रिक प्रेक्षणीय सामन्यामध्ये सर आपल्याला पाहायला भेटते. एकदा हा सामना आणि ही गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटेल. आपण जाऊया पुन्हा एकदा संधी देऊया डीजे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मिळतोय काय गोलंदाजी. सुरुवात कुठेतरी खराब केली होती वाईडने, त्याच्यानंतर लगातार 2 झेल बाद, त्याच्यानंतर आता मात्र दांडीगुल केली होती. कौतुक करावं लागेल. एक मोठं उद्दिष्ट उभारलं होतं म्हणजे 42 धावांचं आणि त्याचा पाठलाग करताना कुठेतरी दमछाक होताना सर देवा स्पोर्ट्सची होताना आपल्याला पाहायला भेटते. परंतु सामना अजून संपलेला नाही, कारण का जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही तोपर्यंत कुठचंच भागीत किंवा कुठचंच गणित सर आपण सांगू शकत नाही. पहिल्याच 3 चेंडूवरती 3 गडी. नक्कीच आपल्या कौतुकाला साजेसा खेळ गणेशच्या माध्यमातून सर आपल्याला पाहायला भेटतोय. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव आपण पाहू शकतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश कशा पद्धतीची फलंदाजी करेल, एखादा षटकार येईल का, एखादा चौकार येईल का, आत्मविश्वास वाढवेल का, हे सुद्धा पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं असेल. प्रेक्षणीय सामना नक्कीच एक चांगली मेजवानी या स्पर्धेच्या माध्यमातून सर आपल्याला म्हणावी लागेल. आता मात्र पंच दंडित करते, दोन्ही हात समांतर होत आहेत आणि हा या षटकातील मला वाटतं दुसरा चेंडू वाईड असेल. धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा खेळ मात्र आत्तापर्यंत संपन्न होतोय. लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, लढा माता माझ्याशी लढायला माझ्या अंत नाही, पुन्हा उठू पुन्हा लढू, शांत बसायला आम्ही काही संत नाही, शांत बसायला आम्ही काही संत नाही, पुन्हा शांत बसायला मी काही संत नाही, हेच दाखवतंय मैदानाच्या आतमध्ये. जरी मी वाईट टाकला असला तरी सुद्धा मी पुन्हा एकदा दांडी गुल करू शकतो. लगातार 4था गडी मात्र तंबूच्या आसेला पडतोय. क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करतात हे. पहिल्या चेंडूवरती 6 मारला तर देवा दादा आमचे या ठिकाणी आहेत आणि मालक आहेत या संघाचे आणि त्यांच्याकडून 500 रुपयाचं राजू दादा यांच्यासाठी बक्षीस असेल पहिल्या चेंडूवरती 6 मारला तर. चला, जसे राजू दादा आले तसे बक्षिसांची वर्षात सुद्धा चालू झाली आहे. काय गोलंदाजी राहिले, कौतुक दिशांसर करावं लागेल, कारण का 4 गडी मिळवलेत गणेश याने. कुठेतरी आता मात्र स्वराज 11 देवा स्पोर्ट हा संघ दडपणाखाली असेल, कारण का आम्ही सुद्धा चाहते आहोत या संघाचे, परंतु कुठेतरी दडपणाखाली असेल. परंतु राजूदादा बांद्रे याच्याकडे क्षमता आहे. एक उदाहरण देऊ शकतो, गेली 10 वर्षापूर्वी आम्ही एकत्र विराटनगरच्या मैदानावरती क्रिकेट खेळायचो. लांब फटके त्याच्या बॅटमधून आम्ही बघितलेत, परंतु इथे कुठेतरी संघ दडपणाखाली आहे. मोठा फटका येईल का आणि 10 वर्षापूर्वीची आठवण इथे करून देईल का? दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल. राजूदादा बांद्रे स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. कुमार स्वराज राजू बांद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री राजू अनंत बांद्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा, याची देही याची डोळा, एक दैदीप्यमान सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार येईल का, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. काही षटक सर हाताळे, नक्कीच कौतुकास पात्र गोलंदाजी पाहायला भेटते. 500 रुपयाचं बक्षीस मात्र या ठिकाणी हुकलंय, परंतु अजून लावू काय आताच्या चेंडूवरती जरी षटकार मारला तरी सुद्धा 500 रुपये. बघूया, अपेक्षा तर आहे षटकाराची. आम्ही सुद्धा त्यांचे चाहते आहोत, कारण का आम्हाला सुद्धा कुठेतरी फ्रंट फुटवरती आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. एखादा षटकार येईल का, चांगली गोलंदाजी होताना दुसऱ्या बाजूला फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती मोठं नक्कीच एक मेजवानी होती, परंतु त्याचा फायदा घेऊ शकला नाही. याच्यानंतर काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. मैं निकला ओ गड्डी लेके
हा आता देवरामजी पानगले साहेब आहेत आणि त्याने एक पारितोषिक लावलंय. धावून जर 3 रन जर इथून घेतल्या तर 55 रुपयाचं बक्षीस आहे. 55 आहे आता त्या 3 रनसाठी 55 रुपये आहेत. पण कदापि राजू बांद्रे यांनी जर धावून 3 रन घेतल्या 55 नाही तर 79 रुपये आहेत. 79 आहेत. 80 नाहीत 79च आहेत. 79 रुपये तुम्हाला दिले जातील 3 रन धावून घेतलं तर. षटकार जर मारला तर मग त्याचा डबल नाही डबलच्या पेक्षाही जास्त आहेत 500 आहेत तर तेही दिले जाणार आहेत. मैदानामध्ये जाऊया सध्याच्या घडीला सामना सुरू आहेत. प्रीतम आहेत मैदानावरती एका बाजूला श्रमता ॲबिलिटी आहे खेळाडूकडे आहे आणि तो सध्या स्ट्राईकला आहे. नो 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 बॉल नो बॉल आणि नो बॉल वरती पहिल्याच बॉल वरती धडाका चेंडू सीमा पार चौका. रन झाले आमच्या स्कोरर आता थोडस नाही लिहित होतं त्यांना माहित होतं कारण की पहिल्या षटकामध्ये रन नाही आल्या होत्या. पण आता 5 आल्या झाल्या 7 झाल्या 7 नो आहे फ्री डी आहे सांगणार सर्व सांगणार. नितेशजी डोंबल्यांच्याकडून राजूजी बांद्रे यांनी जर 6 मारा तर 500 रुपये. आता गोलंदाजाने कॉम्प्रोमाइज केलं तर बरं पडेल. 1000 झालेले आहेत 200 तुला 700 तुला असं येऊ शकतं. धावा 7 धावा झालेल्या आहेत. चला मनू आणि नाही मारले तर राजू बांद्रे यांनी ते 1000 रुपये आता देवादादाला द्यायचे आहेत आणि नितेश डोंबल्याने द्यायचे आहेत. ही आहे उलटा पुलटावाला मामला आहे. चला घाई करा एवढा वेळ नाही घेणार आहात. पहिला चेंडू नो बॉल आलाय नो बॉल वरती चौकार आलाय. नो +4 रन आता मात्र वाढले गेले. संघाची धावसंख्या जर आपण सध्याच्या घडीला पाहिलं धावफलकावरती मात्र आपल्याला स्कोर कार्ड मध्ये धावा पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. फ्रीट आहेत स्वराज चषक स्पर्धा सुपर डुपर हिट आहेत. नेक्स्ट बॉल फ्री टोल वसूल मैदानावरती केलाय आणि प्रीतम बाई त्यांच्या बॅटमधून चेंडू निघून गेलाय. लॉंगेस्ट सिक्सर 6. सांगतात त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला भावेश आले अजिंक्य आले महेश आले. थोडंसं माफ करा प्रीतम माफ करा कारण की त्यांना स्ट्राईक नाही दिली. पहिल्या ओव्हर मध्ये प्रीतमला स्ट्राईक द्यायची होती तुम्हाला नाही दिली तुम्ही. ऑफस्टॉपच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहेत आणि एक पारितोषिक आलं होतं जवळपास आलं होतं पारितोषिक. ते पारितोषिक आलं होतं प्रीतमजी बाई त्यांच्यासाठी देवादात. थोडंसं टायमिंग चुकलं की आमचं टायमिंग चुकलं नाही माहीत पण थोडंसं लेट आलं होतं. 3 6 जर मैदानावरती मारले तर 500 रुपयाचं प्राईस आहेत. आता राजू दादासाठी एका 6 साठी 500 लावलेत. मग प्रीतमी सांगतो मला एका 6 साठी लावा ना. चला 10 चेंडूमध्ये 28 ची गरज आहे. यावेळचा बॉल आपण पाहिलं तर वाईड WD या ठिकाणी मात्र ऍड करावं लागेल. 10 चेंडूमध्ये 27 धावेची मैदानावरती गरज आहेत. कोणी जिंकू शकतात. प्रेक्षणीय सामना प्रेक्षणीय मॅच आहेत. कोण जिंकेल पाहूया पुढे त्या मैदानावरती. स्वतः पण पाहिलं तर या स्पर्धेचे आयोजन करते आदरणीय राजूजी बांद्रे साहेब यांना आपण सध्याच्या घडीला पाहतायत. सातत्याने स्पर्धेचं आयोजन या मैदानावरती त्यांच्या माध्यमातून राहिलं गेलंय. आजही मैदानावरती पुन्हा पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला गेलं थोडंसं खाली राहिला बॉल. आता लेंथ ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. आता बाहेरून आवाज आलाय म्हणजे आता पिक्चरचा फेमस डायलॉग होता नाही राजू ये क्या कर रहा है मैदानावरती राजू ये नाही करना है. आता हेच सांगितलं सध्या बाहेरून. 9 चेंडू मध्ये विजयासाठी 27 धावेची गरज आहे. इंटरेस्टिंग कहाणी सध्याच्या घडीला आहेत. 42 करायच्या धावा झाल्यात 15 करायच्या 27 रन. ऑफ्टनच्या बाहेर खेळलाय शॉट चांगला खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत ते बनतील का दर्शक. यस डेफिनेटली दर्शक बनतील. बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या. देवादा 250 द्यायला पाहिजे. चौकार मारलाय त्यांनी 250 तरी द्यायला पाहिजे. 250 कारण की अर्धी रक्कम द्यायलाच पाहिजे ना. आता वाईड दबाव में कुछ लोग
निखरते तर कुछ लोक बिखरते. इथून निखरायचं आहे, बिखरलं तर सामना संपेल. रन झाल्यात 20, करायच्यात अजूनही 22. बॉलचा काही संपला गेला. इथून आपण पहिला तर बॉल फेकून झाल्यात 4, 8-22. बिग 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 शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॉलचा संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडू मैदानावरती आलेले आहेत. शेवटचा बॉल असेल 7 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. 7-22. पुढचा मॅच होईल मुंबई देवी क्रिकेट संघ बोंडवली, श्री कालभैरव क्रिकेट संघ गोपालभट. ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल त्यावेळी दिशांत कारवडे सर यांचा आवाज आपण तर संपूर्ण मॅच मध्ये ऐकणार आहात. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. धावा धावफलकावरती 21. अर्ध्या झालेल्या आहेत, अर्ध्या करायच्या आहेत. 21 झाल्या, अजून 21 करायचे आहेत. आधी तुम्ही 11 बॉलमध्ये 21 केल्यात, आता तुम्हाला 7 बॉलमध्ये 21 करायचे आहेत. पुढचा मॅचही महत्वाचा आहे. फटका खेळाय, छान खेळाय, गॅप मध्ये खेळाय, बिटवीन द गॅप खेळाय, क्षेत्ररक्षक आहे, नाही 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 थांबणार. राजू बांद्रे यांच्या बॅटमधून आलेला हा मचनेडेड 4 चौकार. अडीचशे झाले, 500 झाले, 500 झालेले त्यांचे. पण त्याने तेही सांगितलं, देवराज पांगले साहेबांना तर मला नुकताच येऊन सांगितलेलं आहे की राजू बांद्रेने आता 2 चौकार मारलेत ना, म्हणजे आता उद्यापासून त्यांच्या स्टेटसला ते 2 चौकार पाहायला मिळणार आहेत. मला भावना तुमच्या कळालेल्या आहेत. भरपूर वेळा एखादा आता सध्याची पिढी तीच आहे ना, एखादा 6 मारला की तो वर्षभर तो 6 आहे ना, तो आपल्या स्टेटसला असतो. मग तो व्हॉट्सअपचा असू द्यात, इन्स्टाचा असू द्यात, फेसबुक असू द्यात, तो स्टेटसला टाकणार जोपर्यंत तो दुसरा नाही मारत. पण आता राजूजी बांद्रे उद्यापासून स्टेटस येणार. स्टेटस काय येणार माहिती का, जो मारलेले 2 चौकार आहे. म्हणजे आता प्रत्येकजण स्क्रीन रेकॉर्डिंगचं ऑप्शनही आलेलं आहे. स्क्रीन रेकॉर्डिंग करतात आणि सर्वजण स्टेटसला टाकतात, म्हणजे गावभर लोक पाहतात. अशी चर्चा आहे सध्याच्या घडीला. 6 चेंडूमध्ये 17ची गरज आहेत. 6-17चा मॅच आहेत. पुण्याच्या मैदानावरती जाऊयात आणि महत्त्वाचे मॅच आहे. प्रीतम बाईद आहेत, त्याला मैदानावरती सर्व काही माहीत आहे. तो बाईद आहे आणि प्रीतम बाईदने बॉल फिरकावलाय. नो बॉल, अंपायरने काउंट केलाय. नो बॉल आलाय. स्ट्राईक घ्यायचे प्रीतमला. धावलाय प्रीतम, पोहोचलाय. भाग मिल्का भाग. म्हणजे आता नो बॉल आला, नो बॉलवरती दोन्ही आल्यात. पण राजू बांद्रे सकाळी काय खाऊन आलं ते नाही माहीत. एवढे धावल्यात ना, एवढे धावल्यात. मग कदाचित आता हुसेन बोल जरी असताना तर तो देखील मागे पडला असता. एवढ्या वेगाने धावल्यात. म्हणजे समोर आता रेल्वे पटरीचं कामही सुरू आहे. जलद गतीने आता ट्रेनही धावणार आहेत. थोडंसं या मैदानाच्या बाजूने जर गेलो ना तर तिथून बुलेट ट्रेनही. पाणी नाही प्यायचं, तुम्ही एनर्जी ड्रिंक पिलेलं आहे. पाणी की डेंटॉनिक, हाही महत्वाचा प्रश्न आहे. फ्री हिटचा समाचार, षटकार, सेलिब्रेशन सध्या करताय स्वराज 11 देवा स्पोर्ट्सचे खेळाडू. डीजे क्रिकेटचा मॅच म्हणून म्हटलं ना, क्रिकेटचा खेळ आणि एखाद्या माणसाची वेळ कधी कधी बदलेले कोणी सांगू शकत नाही. 5 चेंडूमध्ये 8ची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये नरेंद्र कामतेकर होते, त्याने म्हटलं होतं की 2 धावा आल्यात, आता थोडासा मॅच फसलाय की काय. पण नाही फसला. हा क्रिकेटचा खेळ आहे, हा बदलणारा खेळ आहे, सातत्याने बदलणारा खेळ आहे. 5-8. प्रीतम बाईत होते आणि प्रीतम बाईतने पुन्हा चेंडूला बिरकावले गेले आहेत. 1 रन मैदानावरती घेतला. दुसऱ्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला बॉल न दिलं खिरकी, बॉल न घेतलं वलन. अचानकपणे 2 धावा मैदानावरती आलेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ, 4 बॉलमध्ये 6ची गरज आहे. 2 धावा आलेल्या आहेत, 4 मध्ये 6ची गरज आहे. प्रीतम म्हणून म्हटलं ना, प्रीतम बाईत आहेत, बाईतला माहित आहे काय करायचं आहे आणि नेहमी केलं ना मैदानावरती, म्हणून बाईतला माहित आहेत आता मैदानावरती काय करायचं आहे. 4 बॉलमध्ये 6ची गरज आहे. हवा इतकी प्रचंड वेगाने वाढल्या आहेत. पाठीमागे जे फ्लेक्स आहेत, फ्लेक्स दाखवत आहेत. मिड विकेट, बॅकवर्ड स्कोअर लेग, लॉंग ऑन, या झोनमध्ये सध्या हवा आहे. 6ची गरज आहे. बॉल खेळला, चेंडू गॅप मध्ये चाललाय, नाही थांबणार. चेंडू निघून गेलाय, चौकार. आणि नो बॉल आहे, नाही ना, नो बॉल आहे, नो बॉल प्लस चौकार आहेत. आता एका धावेची गरज आहे. चला
सर्वाधिक जास्त आता खुश करून म्हणजे देवात आता खुश आहे. आता इथे बसले तर इथे बसले सर्व नर्वस होते, नर्वस आधी पहिल्या ओव्हरमध्ये थोडं चेहऱ्यावरती स्माईलही नव्हती, पण आता आले क्लोजअप बोले आले. 1 रनची गरज आहे, 1 रनची गरज आणि इथे 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 सामना जिंकलाय आणि प्रेक्षणीय मॅच जिंकलाय स्वराज 11 देवा स्पोर्ट्सनं. मी दोन्ही टीमला विनंती करतो चला लाईनअप मध्ये मैदानावरती आपण जाणार आहात. हा प्रेक्षणीय मॅच होता, आपली अटीतटीची लढत नव्हे तर एक मैत्रीपूर्ण संबंध राहावे म्हणून तुमचा मॅच होता. दोन्ही संघ लाईनअप मध्ये हस्तांदोलन करणार आहेत आणि हस्तांदोलन करून मैदानाच्या बाहेर येणार आहेत. चला लाईनअप मध्ये आपण यायचं आहेत का क्रिकेटचा खेळ आहे पण क्रिकेटचा खेळ